ही लोकशाही आहे जी आपण सर्वांनी मान्य केली. लोकशाहीमध्ये दर 5 वर्षानंतर निवडणुकीची प्रक्रिया चालू असते. पण मात्र ज्या वेळेस 5 वर्षानंतर निवडणुका जाहीर होतात, वेगवेगळ्या निवडणुका असतात, लोकसभेच्या असतात, विधानसभेच्या असतात, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतात. पण प्रामुख्याने आपण विचार करणं गरजेचं आहे की नेमकं आपण निवडणुकीच्या काळात मतदान कोणाला करायचं आणि का करायचं आणि कशासाठी करायचं. कारण की ह्या ठिकाणी व्यासपीठावरती जे सर्व उपस्थित आहे ते एका विशिष्ट विचाराने उपस्थित आहे. आणि जेव्हा लोक एका विचाराने एकत्रित येतात त्यावेळेस त्यांना एकत्र ठेवण्याकरता कुठल्या ताकदीची गरज लागत नाही. कारण की त्यांचं उद्दिष्ट हे एक असतं. पण ज्या वेळेस स्वार्थापोटी जेव्हा लोक एकत्र येतात त्यावेळेस त्यांच्या स्वार्थापुरतच एकत्र येतात. स्वार्थ साधल्यानंतर वेगवेगळ्या दिशेने वाटचाल करतात. हे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की गेल्या 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांची दिशाभूल केली गेली. हायटेक पद्धतीचा वापर करून मग 3 डायमेन्शनल इफेक्ट, 3D इफेक्ट त्याचा वापर करून उत्कृष्टपणे वक्तव्य करून एक प्रकारे लोकांची अशी दिशाभूल करण्यात आली की समोर बसताना वाटलं की वा, जर आपलं कोण कल्याण करू शकत असेल तर हेच करू शकतात. आणि म्हणून वाटल ते आश्वासन त्या लोकांनी दिले. त्या आश्वासनाला सर्व जनता देशातली बळी पडली. बेंबीच्या देठापासून ज्यावेळेस त्यांनी वक्तव्य केलं लोकांना सुद्धा वाटलं की काहीतरी आता खरोखर आता एवढं बोलतात आहे म्हणजे खरोखर खरंच बोलत असतील. पण ज्या तळमळी बोलले 5 वर्षापूर्वी, ज्या तळागाळातल्या लोकांबद्दल ज्या तळमळीने बोलले, या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जर अवस्था जर पाहिली केवळ महाराष्ट्राची नाही तर देशातली सर्व ठिकाणची अवस्था पाहिली तर त्याच तळागाळातल्या लोकांचा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सोयीप्रमाणे विसर पडला. आणि मग ह्या 5 वर्षाच्या काळात अन्यायकारक निर्णय धोरण राबवले गेले, निर्णय घेण्यात आले आणि त्याच तळागाळातल्या लोकांना जास्तीत जास्त गाळात घालण्याचं काम करण्यात आलं. आणि मग सुरुवातीच्या काळात मला सुद्धा वाटलं चला बघूया आता काहीतरी चांगलं, काहीतरी अपेक्षा होती. ठीक आहे, आता लोकांनी एवढं बहुमत दिलंय. दररोज सकाळी लोक आपलं रेडिओ लावायचे आणि रेडिओवरती काय यायचं, मन की बात. मन की बात मध्ये काय असायचं त्यावेळेस, म्हणजे हे निवडणुकीच्या काळाच्या अगोदरच म्हणतोय मी, तो काळ होता.
आमचं सरकार आलं तर आम्ही गरिबांच्या एक बँकेच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करू. आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांची कर्ज माफी करू. तिसरं, आमचं सरकार आलं तर 2 कोटी लोकांना रोजगार देऊ. सगळ्यांनी ऐकलं, मतदान केलं, पटापट जाऊन सगळं चकाचक मध्ये सगळं मतदान करून वा काय मिळालं? इल्ला. आणि मग ज्या वेळेस मी या 5 वर्षात लोकांमध्ये जातो आणि मग ही झाली त्यांची मन की बात त्यावेळेसची. म्हणतात की आमचं सरकार आलं तर त्यांचं असं म्हणणं होतं, असं मत लोकांचं असं पडतं की आम्हाला आता ते म्हणाले की कर्जात बुडू आमचं. त्यामुळे ह्या मेक इन इंडिया खाली यांनी जर काय केलं असेल तर यात मेक नाही तर ब्रेक आर इंडिया एवढं मात्र काम या 5 वर्षात करण्यात आलं. हे आवर्जून या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. स्वतःचा तरी कधीतरी तुम्ही विचार केला पाहिजे. कारण ह्यांनी घेतलेले ध्येय धोरण एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपनी खुद की भी नहीं सुनता. स्टाइल